श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, येत्या 13 मार्चला होळी आहे. तर मित्रांनो, होळी या दिवशी आपल्याला एक आवर्जून कोणती एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे. अशा 4-5 वस्तू आहेत, त्या सर्वच आणल्या तरीही चालेल. तर पहिली आहे स्वास्तिक. मित्रांनो, स्वास्तिक आणायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजाला ते स्वास्तिक आपल्याला लावायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. तर नक्कीच तुम्ही स्वास्तिक आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे. दुसरी वस्तू आहे कलश. तर मित्रांनो, तुम्ही तांब्याचा कलश हा त्या दिवशी आपल्याला आणायचा आहे. होताशनी पौर्णिमेच्या दिवशी स्थापन करायचा आहे नवीनच कलश. मित्रांनो, ही खूप प्रभाव ह्याचाही खूप छान आहे. आपण यापैकी एक वस्तू नक्कीच आणा. जे कलश आहे मित्रांनो, तो पितळेचा, तांब्याचा किंवा चांदीचा घेतला तरीही चालेल. त्याचबरोबर मित्रांनो, स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. त्याचबरोबर नकारात्मक शक्ती घरात येण्यापासून म्हणजे रोखण्याचं काम हे स्वास्तिक करत असतं. त्यामुळे मित्रांनो, घरामध्ये नकारात्मक शक्ती येत नाही. त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजालाच स्वास्तिक हे लावायचं आहे. मित्रांनो, होळी यामध्ये आपल्या सगळ्यांची दुःख, दारिद्र्य, संकटे आपल्याला दहन करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय करता येतील ते तुम्ही नक्कीच करा. त्याचबरोबर मित्रांनो, स्वास्तिक झाल्याच्यानंतर आपल्याला आहे हे कासव आणायचं आहे. मित्रांनो, ज्या मैत्रिणींच्या माझ्या घरामध्ये कासव नाही आहे, तर त्यांनी या दिवशी नक्कीच कासव आपल्याला आणायचं आहे आणि घरामध्ये स्थापन करायचं आहे. दुकान असेल तर तुमच्या शॉपमध्येही तुम्ही हे कासव स्थापन करू शकता. त्यामध्ये मित्रांनो, कासव पितळेचं असतं, क्रिस्टलचं असतं, त्याचबरोबर पंचधातूचं असतं. तुम्ही कोणतंही आणलं तरीही काहीच हरकत नाही. मित्रांनो, कासव हे लक्ष्मीप्राप्तीचं एक उदाहरण आहे. त्याचबरोबर अखंड लक्ष्मीसाठीही कासवाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही कासवही आपल्याला या दिवशी आणलं तरी तुम्ही काहीच हरकत नाही. कासव, त्याचबरोबर कलश, त्याचबरोबर मित्रांनो, हळद ही आपल्याला ह्या दिवशी खरेदी करायची आहे. त्याचबरोबर ह्या काही वस्तू आहेत, त्यापैकी एक तरी तुम्ही नक्कीच घ्या. श्री स्वामी समर्थ.